हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी तुम्हाला बटाट्याची भाजी उरलेल्या भाजीपासून तुम्हाला मी हे करून दाखवते। मी केल्यानंतरच तुम्हाला सांगेन सँडविच आहे का काय आहे ते। असा एक प्रकारचा हलका फुलका संध्याकाळचा नाश्ता असा करून दाखवते। तर ही माझी ना भाजी उरली होती ती, आणि ब्रेडमध्ये घालून असे या लोकांना फ्राय करून दिले होते। तर मी हे ब्रेडचे तुकडे असे कापून याचे हे ठेवले होते। हे आपल्याला खूप दिवसाचे वापरायचे नाहीत, त्याची डेट बघायची तरच ठेवायची। तर मी असे डब्यामध्ये भरून ठेवले होते। मी आता हे मिक्सरला लावून घेऊन याच्यातच टाकते। हे थोडे आपल्याला लागतील एवढे, आणि याची डेट संपल्यानंतर आपल्याला हे फेकून द्यायचे। तुम्ही म्हणाल मी असे हे करून ठेवेन, तर नाही, आपल्या ब्रेडची डेट बघायची तरच आपण हे पॅक करून ठेवायचे। तर मी त्याला हे आता मिक्सरला ब्रेडचे तुकडे किंवा आपल्या बघा लास्टचा भाग असतो तर आपण खात नाही काय वेळेस, हा एकदम खालचावर आणि खवरचा एक, तर आपण असे डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि कशामध्ये तरी असे मिक्सरला लावून फ्राय करायला म्हणा कशाला म्हणा आपण असं वापरू शकतो। तर मी तुम्हाला आता हे मिक्सरला लावून दाखवते। हे मिक्सरला लावून हे करून आणते। हे बघा, हे मिक्सरला लावून घेतले, असे मस्त असं झालेलं आहे सगळं। तर आपल्याला हे ह्याच्यामध्ये किती बसेल असं टाकायचं आहे। ह्या भाजीमध्ये मी कोथिंबीर वगैरे सगळं टाकलेलं आहे। ती भाजीच होती, त्याला ब्रेडमध्ये घालायची। तिला आता मी उरली तर काय करू म्हटलं, तर असा ह्याचा उपयोग म्हणजे आपण भाजी उरली तर त्याचा काय उपयोग करायचा। आपण पिवळी भाजीची भाजी करतो, त्यात पण तुम्ही तिखट वगैरे असं टाकून मीठ एक्स्ट्रा टाकून असा ब्रेड घालून आपण असा उपयोग करू शकतो। त्याला आपण असं चांगलं असं मळून घ्यायचं। ह्याच्यामध्ये किती ब्रेडचा चुरा बसतोय ते बघायचं। मी असं हे मिक्स करून घेतलं। अजून मला ओलसर वाटतंय म्हणून मी थोडंसं हे सगळंच वापरून टाकते। म्हणून आपल्याला हे फ्रीजमध्ये आपण साईडचे कापतो ते टाकायचं नाही, त्याचं असं आपल्याला फ्राय करायला कशाला तर उपयोग येतात। आता मी थोडंसं याच्यात लाल तिखट टाकते, कारण की मला भाजीतलं माझं कमीच होतं म्हणून मला थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे। आणि थोडंसं मीठ टाकते, कारण की भाजी तर तयार होती पण आपण ब्रेड हे ते मिक्स करणार, तर थोडंसं आपल्याला कमी पडेल म्हणून मी थोडंसं हे टाकते। याचा मस्त असा गोळा करून घ्यायचा। आता ब्रेडचं कधी बाइंडिंग होणारच नाही, ब्रेड असा कधी येणारच नाही, म्हणून आपल्याला याच्यामध्ये काय घालायचं, तर आपल्याला कॉर्नफ्लॉवर तरी घाला, मैदा तरी घाला, नाहीतर तांदळाचं पीठ तरी घाला। तर आपल्याला मैदा घातल्यानंतर आपल्याला त्रास वाटतो, म्हणून आपल्याला हे तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाचं पीठ घातला तरी चालेल, तर त्याला चांगली बाइंडिंग येईल। थोडं थोडं आपल्याला जेवढं लागेल तेवढं घालायचं आहे तांदळाचं पीठ, तर आपल्याला हे चांगलं असं 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 भसभशीत नाही झालं पाहिजे। काय झालं म्हणून आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं। मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातला तरी चालेल, पण तांदळाचं पीठ अतिउत्तम। मी असं तांदळाचं पीठ टाकते, असं मस्तपैकी असं गोळा करून घेतलं। आपल्याला वाटलं थोडंसं आपलं तेलाचा हात लावून अजून त्याला मस्त हे करून घ्यायचं। अजून मला असं थोडंसं असं वाटतंय की माझे 2.5 चमचे तांदळाचं पीठ लागलं मला। आपली पिवळी भाजी उरली तर आपल्याला तिखट पदार्थ काय पाहिजे, मग आपण असं ब्रेडचं वगैरे घालून त्याला त्या भाजीला चांगलं असा आपण नाश्ता तयार करू शकतो, ती वाया घालवायची नाही। हे बघा, तर तांदळाचं पीठ घातल्यानंतर चांगलं असं त्याचा हे झालं, बाइंडिंग झालं। तर मी थोडंसं तेलाचा हात लावून, थोडंसं हाताला तेल लावून आपल्याला हे मळून घ्यायचंय। जेवढं मळाल तेवढं आपला हा नाश्ता, संध्याकाळचा नाश्ता वगैरे ठीक आहे मुलांना। असं आपण भाजी दुसऱ्या दिवशी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपण नाही खाऊ शकत, काही काही लोकांनी डबल भाजी बटाट्याची आवडत नाही, तर आपण हे असं करून टाकायचं। तर ह्याला आपण तुम्हाला जसा पाहिजे तसा साहित्याला हे देऊ शकता।
त्याला हे देते. चांगला मी त्याला गोळा करते. जसं पाहिजे तसं आपल्याला कट करायचे. नाही तर असे छोटे छोटे गोळे केले ना आणि असे केले, त्याला असा राऊंड शेप दिला तरी पण चालेल. हे बघा असे गोळे करायचे आणि त्याला असं राऊंड शेप द्यायचा. असं थोडं थोडंसं करायचे. हे बघा असं पण होऊ शकतो. तर मला ही दुसरी आयडिया करून बघते. ही अशी झाली तर ठीक आहे, नाही तर गोल गोल राऊंड शेप करून घ्यायची. हे थोडंसं हे होणार, थोडं पातळ पण नाही करायचं, असं जाड जाड थापायचं इथे. हे थोडं जाडच ठेवायचं. मी असे थापून घेतले आणि याला आपल्याला कट करायचे. चौकोनी करा, गोल करा, कसेही करा. आणि अति पातळ पण नाही हे थापायचं. आपला हा संध्याकाळचा हलका फुलका नाश्ता छान आहे. असं वाटलं आपल्याला आज माझी भाजी उरली तर मी काय कर, मला खायला पण कंटाळा आलाय, तर हे आपण असं करून आपल्या मुलांना देऊ शकतो. छोटे छोटे पीस करायचे म्हणजे आपल्याला फ्राय करायला खूप छान पडतात. हे बघा तुम्हाला मी एक असा काढून दाखवते. हा बघा असा माझा त्रिकोणी हा पीस झालेला आहे. आता आपल्याला हे काय करायचं, एकदमच असा ओलसर असतो तेलामध्ये, आपल्याला ह्याला काय दुसरं काय लावायचं नाही, असंच फ्राय करायचं. म्हणून 15 मिनिटं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं. तर मी हे असंच काढून फ्रीजमध्ये ठेवते. तर फ्रीजमध्ये 15 मिनिटांनी तुम्हाला फ्राय करून दाखवते. हे बघा मी हे 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवले होते. ही जी मगाशी कशी एकदम नरम होते आणि तोपर्यंत मी ते तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता आपल्याला असं जेवढे पाहिजे तेवढे आपल्याला फ्राय करून घ्यायचे. आणि मला 2-3च मी तुम्हाला फ्राय करून दाखवते, कारण की मला असे नको आहे, मुलांना पाहिजे. नंतर मग आपण नको असतील तर आपल्या ह्या डब्यामध्ये भरून हा डबा फ्रीजमध्ये ठेवायचा. असे तुम्ही असे करून 2-3 दिवस असे वापरू शकता. ह्याला काहीच होणार नाही, पण ते आपल्याला फ्रीजमध्येच ठेवायचं आहे. 4 करून दाखवते. अजून एका प्लेटमध्ये मी ठेवते. तुम्ही त्याला गोल पण आकार देऊ शकता, त्रिकोणी देऊ शकता, चौकोनी देऊ शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही आकार देऊ शकता. ते असे आपल्याला परत फ्रीजमध्ये ठेवायचे. असे लावायचे. हे असं झालं नाही, माझं तुटलं, पण त्याला काय हरकत नाही. त्याला मी दुसरा गोल आकार देते, तुम्हाला दाखवते पण. असं हे बघा, हे आपल्या अशा मस्त सँडविच झालेले आहेत, असे एकदम कुरकुरीत. माझा मोबाईल मध्येच बंद झाला म्हणून मी खाली काढला. हे बघा कसा वाटला माझा नाश्ता ते मला कमेंटमध्ये सांगा. मी आता मोबाईल हातात घेतला आहे कारण तो बंद पडलेला आणि बंद पडेलच. हे बघा छानपैकी असं झालेलं आहे. असा त्रिकोणी मी कापलेला आहे आणि छानपैकी असं खुसखुशीत नाश्ता झालेला आहे. हे बघा, तर आपण असा ब्रेडचा, आपल्या बटाट्याच्या भाजीचा असा उपयोग करू शकतो आणि उरलेली भाजीचा आपण ह्याच्यात डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवू शकतो. चला बाय बाय. कसा झाला नाश्ता तुम्हाला सांगा, कमेंटमध्ये सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. माझा व्हिडिओ आता इथेच संपवते. चला बाय बाय.